नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आपली ही वसुंधरा रंगीबेरंगी फुलझाडांनी नटलेली आहे. पहाटेचा सुंदर वारा आणि त्या वाऱ्यासोबत दूरवर पसरणारा फुलाचा सुगंध आणि पक्ष्यांचा किलबिलाट आपली सकाळ अधिकच सुंदर करतो. त्यात चिमणीचा चिवचिवाट तर मन प्रसन्न करून जातो. मुलांनो, आजची गोष्ट एका छोट्याशा चिमणीचीच आहे बरं का. ती आकाराने लहान असली तरी तिच्याकडे जिद्द, चिकाटी, मेहनत, प्रेम खूप मोठं आहे. तिच्या कष्टाचं महत्त्व आणि घराविषयीचं प्रेम आपल्याला या गोष्टीतून समजेल. चला तर मग मुलांनो, कान देऊन ऐका आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे चिमणीचं घरटं. एका छोट्याशा गावात आनंद नावाचा शाळकरी मुलगा राहत होता. त्याच्या घरासमोर मोठं जांभळाचं झाड होतं. ते झाड जांभळांनी भरलं होतं. मुलांनो, रोज सकाळी एक चिमणी त्या झाडावर येऊन बसायची. ती रोज आपल्या चिमुकल्या चोचीत 2-4 काड्या घेऊन यायची आणि उंच फांदीवर ठेवायची. आनंद चिमणीचं हे काम नियमित पाहत होता. ती आली की तिच्याकडे पाहून हसायचा आणि म्हणायचा, एवढ्याशा काड्यांनी घर कसं तयार होणार? मुलांनो, दुसऱ्या दिवशी चिमणी पुन्हा 2-4 काड्या घेऊन आली. हेच काड्या आणण्याचं काम ती सतत करत राहिली. ऊन, वारा, पाऊस पडला तरी ती थांबली नाही. ती कष्ट करतच होती आणि घरटं बांधतच होती. एके दिवशी जोराचा वारा आला आणि अर्धवट बांधलेलं घरटं खाली पडलं. आनंदला वाटलं, आता ही चिमणी नक्की हार मानेल. पण दुसऱ्याच दिवशी ती पुन्हा मोठ्या जिद्दीने काड्या गोळा करू लागली. ती शांतपणे आपलं काम करत राहिली. आनंदला आश्चर्य वाटलं. तो बराच वेळ तिच्याकडे पाहतच राहिला. काही दिवसांनी चिमणीच्या प्रयत्नांना यश आलं. सुंदर घरटं तयार झालं. चिमणी त्या घरट्यात आनंदाने बसली. थोड्याच दिवसांनी घरट्यात 4 पिल्लं दिसू लागली. चिमणी सारखं बाहेर जायची आणि पिलांना दाणे घेऊन घरट्यात येऊन पुन्हा भरवायची. आनंदने आईला विचारले, आई, एवढी मेहनत ती का करते? आई म्हणाली, बाळा, घर प्रेमाने आणि कष्टाने उभं राहतं. ही चिमणी आपल्याला शिकवते, फार मोठं अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करायचे. हे शब्द आनंदच्या मनात घर करून राहिले. मुलांनो, शाळेत गणिताचा अवघड धडा आनंदला समजत नव्हता. तो धडा तो सोडून देणार होता, पण त्याला चिमणी आठवली. त्याने पुन्हा प्रयत्न केला. शिक्षकांची मदत घेतली. सराव करत राहिला. काही दिवसांनी तो धडा त्याला पूर्ण समजला. सकाळी तो लवकर उठला. जांभळाच्या झाडाखाली उभं राहून चिमणीला म्हणाला, धन्यवाद चिऊताई. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हा अनमोल संदेश दिलास. हार मानायची नाहीस हे तू शिकवलंस. मुलांनो, चिमणी फांदीवरून किलबिलली. जणू ती म्हणत होती, छोटा प्रयत्न रोज केला तर मोठं स्वप्न नक्की पूर्ण होतं. मुलांनो, ही गोष्ट आपल्याला सांगते की छोट्या छोट्या प्रयत्नांची ताकद खूप मोठी असते. आज एखादं काम कठीण वाटत असलं तरी चिमणीची आठवण ठेवा आणि सतत प्रयत्न करत राहा. ते सोपं होऊन जाईल. लक्षात ठेवा मुलांनो, आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येतील. तुमच्या हातून काही चुका होतील. कधी अपयशही येईल. पण खचून जाऊ नका. चिमणीसारखा प्रयत्न करत राहा. चला, आजपासून आपण रोज थोडा थोडा प्रयत्न करूया आणि आपल्या स्वप्नांचं सुंदर घरटं बांधूया. उद्या पुन्हा भेटूया संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत एका नव्या सुंदर आणि प्रेरणादायी गोष्टीसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, मेहनत करा आणि कधीही हार मानू नका. धन्यवाद.